पण आजची परिस्थिती बघितली, विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर हा परत शक्तिपीठाचा शक्तिपीठ महामार्ग आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीत लादण्याची भूमिका घेतलेली आहे. खरं वास्तविक माझं पालकमंत्री असतील आणि सर्वच आमदारांना एक आव्हान आहे की ही जी का आता चाललेली शक्तिपीठाची जे का आताच्या आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, कारण का या जिल्ह्यातली असणारी सुपीक जमीन सगळी ह्या शक्तिपीठाच्या खाली येणार आहे. गावाच्या गावं विस्थापित होणार आहेत, विभागले जाणार आहेत, ज्याच्या माध्यमातून इथले पाण्याचे स्रोत असतील किंवा अन्य शेती असेल किंवा अन्य विभाग या माध्यमातून त्या ठिकाणी बाधित होणार आहेत. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण गप्प राहणं चुकीचं होईल. तिने आपली भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं होतं की तिने भूमिका स्पष्ट करावी शक्तिपीठाच्या संदर्भात. कारण काही पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे, त्यांच्याही तालुक्यातल्या त्यांच्याही विधानसभा मतदारसंघातल्या आमच्या असणार आहे. बरीचशी जमीन बरीचशीच गावामधली जमीन इफेक्टेड व्हायला लागल्या, ज्याच्या माध्यमातून आमच्याकडे असणारे सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत. एकतर हेवी रेनफॉल असणारा आमचा सगळा विधानसभा मतदारसंघ आहे किंवा आमचे सगळे जाणारे सगळे तालुके ज्यातून हा शक्तिपीठ जातोय आणि पर्यायी मार्गही त्या ठिकाणी ह्या सगळ्या ह्याला असताना हा शक्तिपीठ कशाबद्दल शेतकऱ्यांच्या माती आमच्या सर्वांच्या माती मारण्याचं काम सरकार करायला लागले. निश्चितपणे कुठेतरी मुठभर उद्योगपतींच्यासाठी हा रस्ता या ठिकाणी चालू आहे का, अशा पद्धतीची आता एक भावना या निमित्तानं आहे. निश्चित या सगळ्या चाललेल्या एकंदरीत शक्तिपीठाला सर्व शेतकऱ्यांचा जिल्ह्यातील अत्यंत तीव्र विरोध आहे. हे वेळेतच त्यांनी अजून समजून घ्यावा आणि हा शक्तिपीठ रद्द करावा अशी आमची सगळ्यांची भावना. सर्किट बेंच झालं, आता IT पार्क होणार. आपलं कोल्हापूर आता मेट्रो सिटी होणार. कोल्हापूर पासून हाकेच्या अंतरावर वडणगेमध्ये बुक करा सर्व सोयींनी युक्त प्लॉट आता फक्त 7 ते 9 लाखात. आजची गुंतवणूक हे उद्याचा मोठा फायदा असेल. बुकिंग साठी संपर्क गोमटेश डेव्हलपर्स 940453 9293 आणि 989082 9293.